भारतातील शेती निसर्गावर अवलंबून आहे. एकीकडे लहरी निसर्ग आणि जागतिक तापमान वाढीचा परिणाम शेतीवर होतोय. त्यातून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांना वेळोवेळी मदतीचा हात दिलाय. तसंच अनेक समाजांना महामंडळाच्या माध्यमातून कृषी कर्ज दिलं जातं. त्याच पद्धतीनं परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्व स्तरातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचं काम होत असल्याचं कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितलं. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या मांगल्य हॉलमध्ये ब्राह्मण शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. सुरुवातीला महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक, RS चौगले, जयदेव बर्वे, शामराव जोशी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुरामांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. संयुक्त राष्ट्र संघानं 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलंय. या निमित्तानं 10 महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, उपाध्यक्ष शामराव जोशी यांनी शेतकरी मेळावा आयोजन करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. अजूनही शेतकऱ्यांपुढील प्रश्न कायम आहेत. जोपर्यंत वितरण व्यवस्था चांगली होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावणार नाही, असं चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे यांनी सांगितलं. निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती करता येणार नाही, त्यामुळे वातावरण आणि हवामानाचा अभ्यास करून पिकांची लावण करणं गरजेचं आहे. 2026ला पावसाचं प्रमाण कमी असेल, अशावेळी कमी पाण्याच्या पिकांचा शेतकऱ्यांनी विचार करावा, असं आवाहन हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी केलं. परशुराम आर्थिक विकास महामंडळाकडून आर्थिक दुर्बल घटकांना कर्ज वितरण होतं. त्याचा व्याज परतावा महामंडळाकडून दिला जातो. लवकरच महिला बचत गटांना 20 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रयत्न असल्याचं परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितलं. सुदैवानं सध्या देशातील आणि राज्यातील सरकार शेतकरी हिताचं आहे असं सांगून दामले यांनी सरकारच्या कृषीविषयक योजनांचा आढावा घेतला. यावेळी शेतकरी आघाडीचे अध्यक्ष हरीश शिंदे, विवेक जोशी, गुरुप्रसाद कुलकर्णी, प्रमोदिनी हर्डीकर, सचिन कुलकर्णी, सचिन पितांबरे, जीवन कुलकर्णी, उदय गोसावी, के रामाराव, सचिन जिल्हेदार, आदित्य मैंदर्गीकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.